खाई आज तक मैंने कभी किसी के सामने हात नाही फैलाया. पहिल्यांदा मी कोणासमोर हात पसरवते. म्हणजे आयुष्यात फक्त एका माणसापुढे मी हात पसरवलाय, पाणीपुरी वाल्याच्या समोर. वरना हे भारी होतं, हे भारी. आयुष्यात फक्त पाणीपुरी वाल्याच्या समोर. हा, बाकी मी कधी कोणासमोर हात नाही पसरला. मग बरोबर आहे का? मीठा मीठा ऐड करो. ये सिर्फ खट्टा है. मीठा. हाँ वाह. एक में ना आलू ज़्यादा डालो. मी 5 पाणीपुऱ्या पण वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ल्या. एक पाणीपुरी दुसऱ्या पाणीपुरीशी नेहमी अलग असली पाहिजे. टिश्यू दे ना. टिश्यू टिश्यू. हा मस्त. अरे यार, जगात कशाचीच पाणीपुरीशी कशाचीच बरोबरी नाही होऊ शकत. नाही. तुला पाणीपुरी खास तू खावीशी वाटली तर कुठे जातेस? म्हणजे तू आता इथे 12 वर्षाने आली म्हणतेस, पण पाणीपुरी खाल्ली आहेस का बाहेर? बाहेर फार रेअरली खाते मी ऑनेस्टली. आम्ही पाणीपुरी घरी बनवतो. मी स्वतः घरी बनवते. त्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे. मी लॉकडाऊन मध्ये जे काय पाण्यापुऱ्या बनवून खाल्ल्याय, इतक्या मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरी मी लॉकडाऊन मध्ये बनवल्या. कुठल्या प्रकारच्या असतात? म्हणजे आपण रगडा टाकतो, रवा. हा, रगड्यावाली केलेली आहे. नंतर मूगवाली, आणि नंतर आता आपण हे जे कालाखट्टा वगैरे असं टाकलं ना, ते पण टाकून मस्त लागते पाणीपुरी. आईस पाणीपुरी. हा, मी हे नवीन प्रकार बघते. याला टॉर्नेडो म्हणतात ना? याला टॉर्नेडो म्हणतात ना? टॉर्नेडो बोलते ना इसको? पोटॅटो ट्विस्टर. इतर देशांमध्ये याला पोटॅटो टॉर्नेडो म्हणतात. टॉर्नेडो. अरे अलग पोटॅटो है क्या? ये कौन सा पोटॅटो होता है? पहाड़ी इलाकों में. पहाड़ी है भाई, पहाड़ी. वाव. खायचंय का हे? घेऊया? नको, आधी पावभाजी, मग जागा उरली पोटामध्ये तर नवीन काहीतरी. पाणी पिऊया. चल ना आता पावभाजीकडे वळूया. चलो. ज्याचा सुगंध मला जगू देत नाहीये इथं आल्यापासून. साधारण महिन्यात किती वेळा पावभाजी बनवते? आमच्याकडे महिन्यात ना एखाद वेळेस तर घरी पावभाजी बनते. 100% बनते. आणि मी स्वतः खूप मस्त पावभाजी बनवते. मला छान पावभाजी बनवता येते. आमच्या जळगावला ना, सो मला लहानपणीचं सगळ्यात एक काय आठवतं फूड, जे स्ट्रीट फूड म्हणून मी आवडीने खायची, विच वॉज आमच्या जळगावला ना असं 2000 अर्ली 2000 किंवा 90sच्या एंडला चायनीजच्या गाड्या लागायला सुरुवात झाली. ओके. आणि एक रत्ना चायनीज म्हणून आमच्या जळगावला होता. रत्ना चायनीज. दॅट वॉज सो फेमस. आणि तिथल्या चायनीजची चव आजपर्यंत ना कुठल्या 5 स्टारमध्ये, ना मुंबईतल्या कुठल्या ठिकाणी कुठेच नाही आहे. आजही रत्ना चायनीजचं व्हेज मंचुरियन आणि व्हेज फ्राईड राईस मला आठवला ना, तशी चवच नाही आहे यार. कुठेच नाही आहे. एक नेपाळी काका होते, ते बनवायचे. रत्ना चायनीज त्यांचं होतं आणि त्यांच्याकडे ते चायनीज मिळायचं. मी आत्तापर्यंत जळगावला जेव्हा जात होती तेव्हा तोपर्यंत मी त्यांच्याकडे खात होते. येस. सो तेव्हापर्यंत मी ते चायनीज खायची. सो आमची सगळ्यात आवडीची आणि सगळ्यात लाडकी पावभाजी आलेली आहे. चला, जळगावची अशी स्पेशालिटी काय डिश? जसं आपण नाशिकला तर्री पोहे म्हणतो, नागपूरला वडा भात. जळगावचं वांग्याची भाजी, घोटलेल्या वांग्याची भाजी, वरणबट्टी, खानदेशी वरणबट्टी, वांग्याची भाजी, तिथला मठ्ठा जो प्रत्येक लग्नात तुम्हाला मिळणार. सो मठ्ठा आणि शेवभाजी. हो हा, शेवभाजी. आमच्याकडची शेव. घे ना, सुरू कर. नको, खा तू. खा. घे ना. खा तू आधी. खा. सो मठ्ठा लग्नांमध्ये तो जो काय आंबट गोड मठ्ठा, पुदिना टाकलेला. आणि
वरणबट्टी वांग्याची भाजी ही आमच्याकडच्या प्रत्येक लग्नात. बट्टी हा प्रकार काय असतो नेमका? बाफले ना बट्टी मका आणि जाडसर दळलेलं याचं पीठ, आपल्या गव्हाचं पीठ, जाडसर मक्याचं पीठ, थोडासा रवा, असं सगळं मिक्स करून ना एक जे मिश्रण बनतं, मोठं घट्ट मिश्रण केलं जातं आणि त्याचे गोळे करून त्याच्यामध्ये ना धणा पावडर, बडीशेप, थोडं जिरं असं दरदरीत कुटून टाकलं जातं आणि त्याचं पीठ मळून बाफले बनवून ते वाफवले जातात. अच्छा. आणि मग त्याला वरणासोबत चुरून खाल्लं जातं. ओ, सो बेसिकली दाल बाटी आणि वरणबट्टी इज व्हेरी सिमिलर. राजस्थानला गेल्यावर पण मग बोलतात ते दाल बाटी, पण आमचं वरण असतं, वरणबट्टी. त्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. पण त्याच्यासोबत घोटलेल्या वांग्याची भाजी हवी. कसल्या वांग्याची? घोटलेल्या वांग्याची. काय करतात वांग? हिरवे वांगे असतात ना, त्याला लसूण, आलं, हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरमधनं पिसून घेतलं जातं. मग छान मोहरीची वगैरे फोडणी केली जाते, हिंगाची, कढीपत्ता भरपूर टाकायचा, त्याच्यामध्ये हा वाटलेली मिरची वगैरे ते सगळं टाकायचं आणि मग वांगी घालायचे आणि प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्या मारायच्या आणि मग त्याला घोटून घ्यायचं आणि परत 1-2 मिनिट शिजू द्यायचं. त्याच्यात भरपूर लिंबू पिळायचा आणि असं म्हणजे वांग ही असं खावंसं वाटतंय. वरणबट्टी वांग्याची भाजी आवडत नाही, पण इज माय बेस्ट रेसिपी. आमच्या जळगावला ना, जळगावला वांग्याचं प्रमाण भरपूर आहे. म्हणजे आमच्या जळगावचे वांगे GI वांगे आहेत. सो फॉरेन मध्ये जातात आमच्या जळगावची वांगी. सो ते आमच्याकडे वांग्याच्या भरपूर व्हरायटीज बनतात. भरली वांगी जी सई आहे ना, आमची सई लोकूर, तिला वांग्याशी नफरत होती, नफरत. तिच्या आईने एकदा तिला कोंडून ठेवलं होतं 3 दिवस, तिला वांग खायचं नव्हतं म्हणून. पण बिग बॉस मध्ये आल्यावर सई पण आणि शर्मिष्ठा पण दोघीही भरलं वांग खातात ते माझ्या साथचं. त्यांना वांग आवडायला लागलं माझ्यामुळे. बरं, तुम्ही तिघी खास आहात एकदम. आता तुमची गट्टी झाली आहे, तुम्ही बाहेरही खूप वेळा जाता फिरायला. आताही मला तर सई आली होती बँगलोरहून, माझं तिच्याशी बोलणं झालं. थोडं आमची चुकाचूक झाली, ती पटकन येऊन गेली. पण मला सांग, तुम्ही तिघी जेव्हा भेटता तेव्हा तिघींना खाण्याची किती आवड आहे आणि तुम्ही काय फरमाईश असते? कालच रात्री मी आणि शमा आणि आमच्या फॅमिली फुल पार्टी मोड मध्ये होतो. काल रात्री आम्ही खूप पार्टी केली, शमाची फॅमिली, मी, आदित्य, आम्ही सगळे. शमाचा बर्थडे होता. सो आम्ही कुठलंच ओकेजन सोडत नाही खाण्यापिण्यासाठी, पार्टी करण्यासाठी. अँड वी लव्ह टू एक्सप्लोर फूड वेगवेगळ्या ठिकाणी. पण तुम्ही काय खाता? तिघींची एक आवडती डिश अशी कोणती आहे? वांग सोडून आता तिघींच्या ऍक्च्युली खाण्याच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहे, कम्प्लिटली वेगळ्या आहे. बट समहाऊ आम्ही एकत्र वेळ सोबत घालवता यावा म्हणून हे करतो. अदरवाईज आमचं जेवणाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहे. काल आम्ही सुशी रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो. सो मला अजिबातच सुशी आवडत नाही. BKCला. सो मला बिलकुल सुशी आवडत नाही, बट शमाला आवडते आणि इट वॉज हर बर्थडे. सो सुशी खाल्लं काल. नेक्स्ट मंथ माझा बर्थडे, त्याचं प्लॅनिंगही ऑलरेडी झालेलं आहे. बुकिंग झाले, एअर तिकीट्स झालेले आहेत. आम्ही एका मस्त जागी जातोय माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. सई येणारे बँगलोरहून, शमा येणारे ठाण्याहून, मी येणारे इकडून. सो आम्ही सगळेजण चाललो एका ठिकाणी, कळेलच कुठे जातो. निश्चित आम्ही सोशल मीडियावर सरप्राईज. पण मला सांग, तुझ्या हातचं तर त्यांना बऱ्याच गोष्टी आवडतात हे आम्ही पाहिलं बिग बॉस मध्ये. पण त्यांना काही बनवता येतं का दोघींना? आणि त्यांच्या हातचं तुला काय खिलवलंय? ही सुगरण आहे आपली शर्मिष्ठा. ती सगळं जे बनवते इतकं कमी इन्ग्रेडियंट मध्ये काहीतरी जे अवेलेबल असेल ते उचलते आणि त्याच्यातनं काहीतरी अमेझिंग बनवते. हो, शर्मिष्ठाची ही बाजू माहिती नव्हती मला. बिग बॉस मध्ये तसंच असायचं तिचं, झटपट बनवायची. म्हणून तर शमा आली ना तेव्हा माझा इतका लोड कमी झाला बऱ्याच गोष्टींचा, बिकॉज शी वॉज व्हेरी हेल्पफुल. आणि सई चपात्या लाटण्यात एक्सपर्ट. दिवसाच्या 42-45 चपात्या एकटी करायची. काय बोलते? हो, आणि सईला पण सगळं बनवता येतं जेवण. सई पण सुगरण आहे, छान जेवण बनवते सई. सई आता एकदम रुळली आहे, बाळ, संसार आणि हे त्याच्यामध्ये. आम्ही पण लेटर एन्जॉय हर फेज. बट येस, ती पण लवकर कमबॅक करेल. तिचं पण आता
परवाच आम्ही भेटलो तेव्हा तिचं चाललं होतं. नाही माझं पण बोलणं झालं आणि मी तिच्या मागे लागली मला इंटरव्ह्यू दे आणि ती देणारच होती. पण ती बोलली अगं मी पटकन प्रणाली आली आणि गेली असं. हो. फार वेळ ती नव्हता फक्त माझ्याकडे. काही तासांसाठी मुंबईत आली होती, फक्त काही तासांसाठी, आणि ते काही तास पण आम्ही तुम्ही भेटला. भेटलो.